नमस्कार विद्यार्थी मित्र हो. श्रद्धा अचिव्हर्स अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्या क्लासमध्ये होत असणारे टेस्ट आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येतोय. आज आपण पाहणार आहोत वीकली टेस्ट नंबर 4. कंबाईन गट ब आणि गट क साठी अत्यंत उपयोगी असणारे हे टेस्ट, यातले प्रश्न हे निश्चितपणे तुमच्या अभ्यासामध्ये भर घालत असतील, तुमच्या अभ्यासाला एक दिशा देत असतील. अनेक विद्यार्थ्यांचे आम्हाला या संदर्भात फोन आले. बरं वाटतं की तुमच्या अभ्यासाला यामुळे मदत होणार आहे, ही गोष्ट आम्हाला खूपच आनंद देणारी आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओचा लाभ घ्या. इथं विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न समजावून घ्या. या पर्यायांची मांडणी कशा पद्धतीने केली जाते, यातून अचूक पर्याय कशा पद्धतीने निवडायचा असतो, तर याचा सुद्धा तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने अभ्यास या टेस्ट सिरीजच्या निमित्ताने करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक लक्षात येईल की आपण किती वाचतो हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच आपण किती सराव करतो आणि किती दर्जेदार प्रश्नांचा सराव करतो हे सुद्धा महत्त्वाचं असतं. तर आज आपण राज्यघटना या विषयातील नागरिकत्व, मूलभूत हक्कांच्या संदर्भातली कलम आणि पूर्व प्रकरणे म्हणजे आतापर्यंत झालेले जे टेस्ट आणि त्याचे जे टॉपिक आहेत त्या टॉपिक मधले सुद्धा काही प्रश्न इथे विचारलेले आहेत, हे लक्षात घ्या. पहिला प्रश्न, भारतीय नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार वंशतत्वाद्वारे नागरिकत्व कोण मिळवू शकतो? आपण जर प्रश्न व्यवस्थित वाचला तर या प्रश्नाच्या वाक्यांशामध्ये दिले भारतीय नागरिकत्व अधिनियम 1955. तर 1955 मध्ये जो भारतीय नागरिकत्वाचा कायदा झाला त्या कायद्यानुसार एकूण 5 पद्धतीने नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्नामध्ये विचारलेलं काय आहे? वंशतत्वाद्वारे नागरिकत्व कोण मिळवू शकतो? तर वंशतत्वाद्वारे नागरिकत्व तेच मिळवू शकतात ज्यांचा जन्म भारताबाहेर झालेला आहे आणि त्यांचे पालक मात्र भारतीय आहेत. पालक भारतीय आहेत आणि जन्म भारताबाहेर आहे, त्यांना वंशतत्वाद्वारे नागरिकत्व मिळवता येतं. आपण पाहूया 4 पर्याय. नंबर 1, भारतात जन्मलेली व्यक्ती. भारतात जन्मलेली व्यक्ती वंशतत्वाद्वारे नागरिकत्व त्यांना दिलं जाणार नाही. ज्या व्यक्तीचे पालक भारतीय नागरिक आहेत तिथं आपण पाहू शकतो, पण ती भारताबाहेर जन्मली आहे. मगाशीच मी इथं सांगितलं होतं पालक भारतीय पाहिजेत आणि त्या अपत्याचा जन्म भारताबाहेर झालेला असला पाहिजे, तेव्हाच वंशतत्वाद्वारे नागरिकत्व मिळू शकतं. स्थलांतरित लोक आणि फक्त भारतीय वंशाचे लोक हे 2 पर्याय आपल्याला वंशतत्वाद्वारे नागरिकत्व ही तरतूद पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे याचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे येतोय आपण. 1987 नंतर भारतीय नागरिकत्व मिळवण्याची कोणती अट पूर्ण करावी लागते? 1987 चा संदर्भ दिलेला आहे. 1987 मध्ये नागरिकत्व कायदा 1955 मध्ये एक बदल करण्यात आला. तो बदल काय आहे इथं ते विचारलेलं आहे. नंबर 1, आई किंवा वडिलांपैकी एक भारतीय नागरिक असावा. नंबर 2, त्याला भारतात 10 वर्ष राहावं लागेल. नंबर 3, त्याला संसदेकडून मंजुरी मिळवावी लागेल. आणि नंबर 4, त्याच्या दोन्ही पालकांनी भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. जन्मतत्वाद्वारे नागरिकत्वाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये 26 जानेवारी 1950 ते 1987 पर्यंतचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये असणाऱ्या नागरिकत्वाच्या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला. आणि 1 जुलै 1987 मध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला की जन्मतत्वाद्वारे जे नागरिकत्व दिलं जाईल ते नागरिकत्व देताना त्या अपत्याचं आई किंवा वडील, त्या अपत्याच्या आई किंवा वडिलांपैकी एक जण तरी भारतीय नागरिक असावा. ही तरतूद 1 जुलै 1987 या तारखेनंतर करण्यात आली आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. 1955च्या कायद्यामध्ये हा बदल 1987 मध्ये झाला होता, हे लक्षात घ्या. तिसऱ्या प्रश्नाकडे येऊयात. कलम 5 कोणत्या व्यक्तींच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे? तर नागरिकत्व या प्रकरणाचे तसे 2 भाग आहेत. पहिला भाग आहे भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 2 मध्ये नागरिकत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये कलम 5 ते कलम 11 यांची तरतूद आहे. कलम 5 अधिवासाच्या आधारे नागरिकत्व. कलम 6 भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्यांचं नागरिकत्व. कलम 7 पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्यांचं नागरिकत्व. कलम 8 मूळ भारतीय
पण वास्तव्याला परदेशी आहेत म्हणजे अनिवासी भारतीय, त्यांचं नागरिकत्व. कलम 9 स्वतःच्या इच्छेनं भारतीय नागरिकत्व सोडलेल्यांचं नागरिकत्व. कलम 10 भारतीय नागरिकत्व मिळालेल्या प्रत्येक नागरिकास संसदेने केलेल्या कायद्यास अधीन राहून वास्तव्य करावं लागेल. आणि कलम 11 वरील सर्व तरतुदींमध्ये बदल करण्याचा संसदेचा अधिकार. म्हणजे नागरिकत्व या प्रकरणामध्ये तुम्हाला कलम 5 ते कलम 11 हे सुद्धा व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. आणि कलम 11 नुसार जो अधिकार संसदेला देण्यात आला त्यानुसार संसदेनं कायदा केला 1955, ज्याला म्हटलं जातं नागरिकत्व कायदा 1955. या पद्धतीनुसार एकूण 5 प्रकारे नागरिकत्व दिलं जातं आणि 3 प्रकारे नागरिकत्व काढून घेतलं जातं. ठीक आहे. आता इथं दिलेला जो प्रश्न आहे कलम 5 कोणत्या व्यक्तींच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे, म्हणजे कलम 5 मध्ये नेमकं काय आहे इथं विचारलेलं आहे. तर कलम 5चं शीर्षक आहे अधिवासाच्या आधारे नागरिकत्व. अधिवास म्हणजे रहिवास. आणि त्यामध्ये पुन्हा 2 मुद्दे दिलेले आहेत. पहिलं, ती व्यक्ती, त्या व्यक्तीचे माता पिता यांचा जन्म भारतात झाला असेल तर. परत एकदा ऐका, ती व्यक्ती किंवा त्यांचे माता पिता यांचा जन्म जर भारतात झाला असेल तर कलम 5च्या आधारे म्हणजे रहिवासाच्या आधारे त्या व्यक्तीला नागरिकत्व देता येतं. आणि दुसरा मुद्दा दिलाय, घटनेच्या प्रारंभापूर्वी किमान 5 वर्ष भारतात सलग वास्तव्य पाहिजे. घटनेचा प्रारंभ झाला 1950, त्याच्या आधी 5 वर्ष म्हणजे 1945. त्यामुळं दोन्ही मुद्दे आपण जर विचारात घेतले तर आपल्याला योग्य पर्याय निवडता येईल. पहिला पर्याय ज्यांचे पालक भारतीय आहेत. दुसरा पर्याय ज्यांचा जन्म भारतात झाला आहे. नंबर 3 ज्यांनी भारतात स्थलांतर केले आहे. आणि नंबर 4 ज्यांनी भारताचे नागरिकत्व सोडले. आता ज्यांनी भारताचं नागरिकत्व सोडलंय त्यांचा तर काही संबंध नाही, ज्यांनी भारतात स्थलांतर केलंय त्यांचाही काही संबंध नाही. राहिले 2 पर्याय, ज्यांचे पालक भारतीय आहेत आणि ज्यांचा जन्म भारतात झाला आहे. जर आपण कलम 5चा पहिला नियम बघितला, ती व्यक्ती तिचे माता पिता यांचा जन्म भारतात झालेला असला पाहिजे असं कलम 5 सांगतं. आता या 2 पर्यायांकडे पाहिला तर पहिला पर्याय ज्यांचे पालक भारतीय आहेत. लक्षात घ्या, ज्यांचे पालक भारतीय आहेत पण ते अपत्य किंवा तो मुलगा आता भारतात वास्तव्याला नाही असंही असू शकेल, ज्याला आपण अनिवासी भारतीय म्हणू. ठीक आहे. त्यामुळे हा पहिला पर्याय जरी योग्य वाटत असला तरी तो कलम 5ला न्याय देत नाही. म्हणून आपण दुसऱ्या पर्यायाकडे येऊ, ज्यांचा जन्म भारतात झाला आहे त्यांना कलम 5च्या आधारे नागरिकत्व दिलं जाऊ शकतं. त्यामुळे तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नाकडे येतोय आपण. 2004 नंतर वंशतत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी कोणती अतिरिक्त अट दिलेली आहे. इथे पाहू शकता तुम्ही 2004 वंशतत्वाद्वारे 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992 या दरम्यान वंशतत्वाद्वारे नागरिकत्व देण्याची पद्धत वेगळी होती. त्यानंतर 10 डिसेंबर 1992 ते 2004 3 डिसेंबर 2004 पर्यंतची या दरम्यानची नागरिकत्व देण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे इथं वंशतत्वाद्वारे नागरिकत्व देण्याची जी पद्धत विचारलेली आहे ती पद्धत 2004 नंतरची विचारलेली आहे, हे लक्षात घ्या. तर 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992, 10 डिसेंबर 1992 ते 3 डिसेंबर 2004 आणि 3 डिसेंबर 2004 नंतर बदललेली परिस्थिती इथं प्रश्नामध्ये अपेक्षित आहे ही परिस्थिती. पहिला पर्याय, व्यक्तीच्या वडिलांनी भारतीय सैन्यात सेवा दिली पाहिजे अशी तरतूद कुठल्याही नागरिकत्वासाठी नाही. पहिला पर्याय गेला. जन्माच्या वेळी त्याच्या पालकांनी भारताबाहेरील कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वीकारलेले नसावे. आपण नंतर विचार करू. नंबर 3 जन्माच्या वेळी फक्त वडील भारतीय नागरिक असला तरी चालेल. आणि नंबर 4 व्यक्तीने भारतात किमान 5 वर्ष वास्तव्य केलेलं असलं पाहिजे. चौथाही पर्याय निघून गेला. 1 आणि 4 निघून गेले. उरलेले 2 पर्याय. दुसरा पर्याय, जन्माच्या वेळी त्याच्या पालकांनी भारताबाहेरील कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वीकारलेले नसावे. अगदी बरोबर आहे. 3 डिसेंबर 2004 नंतर जर वंशतत्वाद्वारे एखाद्या अपत्याला भारतीय नागरिकत्व द्यायचं असेल तर त्या अपत्याचे वडील हे भारतीय असले पाहिजेत. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 2 अपेक्षित आहे. त्यामुळे चौथ्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. तिसरा दिलाय जो पर्याय, जन्माच्या वेळी फक्त वडील भारतीय नागरिक असले तरी चालतात, हा पर्याय इथं उचित नाही. त्यामुळे आपण दुसरा पर्याय इथे निवडत आहोत. योग्य जोडी ओळखा.
पहिला दिलाय दादरा नगर हवेली 12वी घटना दुरुस्ती, त्यानंतर दिले गोवा 10वी घटना दुरुस्ती, त्यानंतर पुदुच्चेरी 12वी घटना दुरुस्ती आणि त्यानंतर दिले 10वी घटना दुरुस्ती 1961. आता पहा, दादरा नगर हवेली, त्यानंतर दमण दीव आणि गोवा आणि त्यानंतर पुदुच्चेरी. दादरा नगर हवेली, दमण दीव आणि गोवा हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं आणि पुदुच्चेरी हे फ्रेंचांच्या ताब्यामध्ये होतं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दमण दीव, गोवा, दादरा नगर हवेली आणि पुदुच्चेरी हा भाग भारतात येण्यासाठी आपला संघर्ष असाच चालू होता, हे लक्षात घ्या. दादरा नगर हवेली स्वतंत्र होऊन भारतात समाविष्ट होताना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा त्यांना देण्यात आला आणि त्यासाठी जी घटना दुरुस्ती झालेली आहे ती 10वी घटना दुरुस्ती झाली आहे. त्यानंतर दमण दीव आणि गोवा भारतात समाविष्ट होण्यासाठीची जी घटना दुरुस्ती झाली आहे ती 12वी झाली आहे आणि पुदुच्चेरी समाविष्ट होण्यासाठीची जी घटना दुरुस्ती झाली आहे ती 14वी झालेली आहे. त्यामुळे हा जो क्रम आहे तो क्रम तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. दादरा नगर हवेली 10वी घटना दुरुस्ती, दमण दीव गोवा 12वी घटना दुरुस्ती आणि पुदुच्चेरी 14वी घटना दुरुस्ती. आता या घटना दुरुस्त्या कधी झालेल्या आहेत तर 10वी घटना दुरुस्ती झाली आहे 1961 मध्ये, 12वी घटना दुरुस्ती झाली आहे 1962 मध्ये आणि 14वी घटना दुरुस्ती जी झालेली आहे ती 1966 मध्ये झालेली आहे. तर इथं पहिला जो पर्याय दिलेला आहे दादरा नगर हवेली 12वी घटना दुरुस्ती, दादरा नगर हवेली ही 10वी घटना दुरुस्ती असल्यामुळे पहिला पर्याय गेला. नंबर 2 गोवा 10वी घटना दुरुस्ती, गोव्यासाठी 12वी घटना दुरुस्ती असल्यामुळे दुसराही पर्याय गेला. नंबर 3 पुदुच्चेरी 12वी घटना दुरुस्ती, पुदुच्चेरी 14वी घटना दुरुस्ती असल्यामुळे तिसराही पर्याय गेला. चौथा पर्याय 10वी घटना दुरुस्ती म्हणजे ही कधी झाली 1961, त्यामुळे याचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे विद्यार्थी मित्र, तर एखादा प्रश्न सोडवत असताना आपल्याला उरलेले पर्याय का नाहीत हे सुद्धा माहिती असायला हवं, तरच आपली तयारी खूप चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. पुढे आहे अयोग्य विधान ओळखा. पहिलं लडाख प्रशासकीय कारण, नंबर 2 लक्षद्वीप संरक्षणात्मक कारण, नंबर 3 अरुणाचल प्रदेश मागास व आदिवासी क्षेत्र हे कारण, नंबर 4 गोवा संरक्षणात्मक कारण. आपल्या देशामध्ये केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती होण्याची काही कारणं दिलेली आहेत. पहिलं कारण आहे प्रशासकीय कारण, नंबर 2 आहे मागास आदिवासी क्षेत्र, या कारणाने काही भागांना आपण केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिलाय, संरक्षणात्मक कारण आणि त्यानंतर येतं सांस्कृतिक भिन्नता हे कारण. पहिला पर्याय आहे लडाख. लडाखची निर्मिती प्रशासकीय कारणाने झालेली आहे का तर झालेली आहे. दिल्लीची निर्मिती, लडाखची निर्मिती, जम्मू काश्मीरची निर्मिती आणि चंदीगड या 4 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती ही प्रशासकीय कारण या कारणाने झालेली आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेश मागास व आदिवासी क्षेत्र हे कारण होतं का त्याचं केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करण्यासाठी तर होतं, हेही बरोबर आहे. अरुणाचल प्रदेश नाहीये केवळ, तर अरुणाचल प्रदेश बरोबर मिझोराम, त्यानंतर आधी असणारे हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर हे जे सगळे प्रांत आहेत हे मागास आणि आदिवासी क्षेत्र बहुल असल्यामुळे त्यांना आपण केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिला होता, हेही बरोबर आहे. दुसरं लक्षद्वीप संरक्षणात्मक कारण, अगदी बरोबर आहे. लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार हे जे 2 केंद्रशासित प्रदेश आहेत, भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने ते केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असणं खूप गरजेचं आहे. म्हणून लक्षद्वीप, अंदमान निकोबार या दोघांना संरक्षणात्मक कारणाने केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिला होता, हेही बरोबर आहे. नंबर 4 गोवा आणि पुढे कारण दिले संरक्षणात्मक कारण. गोव्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यासाठी त्याचं कारण संरक्षणात्मक नाही, तर त्याचं कारण आहे सांस्कृतिक भिन्नता. त्याचं कारण आहे सांस्कृतिक भिन्नता. गोव्या बाबतीत हे लक्षात ठेवा, गोवा हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. 1962 मध्ये गोव्याला 12वी घटना दुरुस्ती करून केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा देण्यात आला आणि नंतर 1987 मध्ये गोवा राज्य म्हणून निर्माण झालं. हा प्रवास गोव्याचा आहे. पण सुरुवातीला गोवा जो केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्माण झाला त्याचं जे मूळ कारण आहे ते आहे सांस्कृतिक भिन्नता. इथं दिले संरक्षणात्मक कारण, त्यामुळे हे चुकीचं आहे. प्रश्न वाचा, प्रश्नामध्ये योग्य विधान ओळखा दिलंय का अयोग्य दिलंय तर अयोग्य दिलंय. त्यामुळे आपला जो उचित पर्याय आहे तो असेल पर्याय क्रमांक 4 गोवा संरक्षणात्मक कारण हे अयोग्य विधान असलेलं आपल्याला दिसतं. खालीलपैकी कोणते मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिकांना आहेत?
नागरिकत्व या प्रकरणातला हा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये काय विचारलंय, कोणते मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिकांना आहेत. आपल्या भारतीय राज्यघटनेत कलम 12 ते कलम 35 या दरम्यान मूलभूत हक्क आहेत. प्रत्यक्षात प्रकरणांमध्ये असणारे जे मूलभूत हक्क आहेत ते कलम 14 ते कलम 32 या अंतर्गत येतात. ठीक आहे. तर यातले काही मूलभूत हक्क हे परकीय नागरिकांना सुद्धा लागू आहेत. त्यामुळे या प्रश्नाचा मूळ आशय आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. या प्रश्नामध्ये विचारलंय केवळ भारतीय नागरिकांनाच असलेले हक्क कोणते, म्हणजे हे फंडामेंटल राईट्स परकीयांना नाहीत. तर ते कुठले कुठले आहेत, तर ते आहे कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 29 आणि कलम 30. कलम 15, 16, 19 आणि 29 आणि 30 ही जी कलम आहेत किंवा हे जे मूलभूत हक्क आहेत हे केवळ भारतीय नागरिकांना लागू आहेत. पहिला पर्याय कलम 14, 15 इथं 14 आहे त्यामुळे हे चुकीचं. दुसरं कलम 16, 18 इथं 18 आहे त्यामुळे हे चुकीचं. त्यानंतर कलम 15, 16, 19, 29, 30 इथं सर्व कलम आपल्याला अपेक्षित असलेली दिलेली आहेत. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके. इथं का नाही, इथं दिले 25, त्यामुळे हे चुकीचं आहे. त्यामुळे इथं लक्षात घ्या, बऱ्याचदा इतक्या जवळजवळचे पर्याय दिले जातात तेव्हा तुम्हाला काय माहिती असणं अपेक्षित आहे, तेव्हा तुम्हाला पक्क उत्तर माहिती असणं अपेक्षित आहे. कारण आपल्याला प्रिलिम्सला 60 मिनिटांचा कालावधी आहे आणि सोडवायचे आहेत 100 प्रश्न. कमी वेळ आहे आणि प्रश्न संख्या जास्त आहे. अशा वेळेला जर तिथं जाऊन तुम्ही विचार करत बसलात तर तयारी करणारी मुलं ही तुम्हाला मागे टाकतील आणि मग शेवटी पेपर कव्हर झाला नाही अशा पद्धतीचं एक नैराश्य घेऊन तुम्ही परीक्षा हॉलमधून बाहेर पडाल. जर आपल्याला तो अनुभव टाळायचा असेल तर सराव अगदीच तंतोतंत असला पाहिजे. सरावात जर तुम्ही नैपुण्य मिळवलं तर लक्षात घ्या परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्हाला 100 प्रश्न अटेम्प्ट होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. त्यामुळे जितका जास्तीत जास्त अटेम्प्ट तुम्ही करणार आहात तितकीच पॉसिबिलिटी वाढणार आहे तुमची पास व्हायची ती परीक्षा. ठीक आहे. त्यामुळे आपण खूप क्विक निर्णय घेण्यासाठी काही गोष्टी आपल्याला माहितीच पाहिजेत, काही गोष्टींचं आपल्याला पाठांतर पाहिजे हे लक्षात घ्या. 8वा प्रश्न, स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व संपुष्टात येणे हे तत्व खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं नागरिकत्व भाग 2 कलम 5 अधिवासाच्या आधारे नागरिकत्व, कलम 6 भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्यांचं नागरिकत्व, कलम 7 पाकिस्तानातून पुन्हा भारतात आलेल्यांचं नागरिकत्व, कलम 8 अनिवासी भारतीय म्हणजे जे भारताच्या बाहेर वास्तव्याला आहेत पण आहेत भारतीय, आणि त्यानंतर कलम 9 जे आहे त्या कलम 9 मध्ये स्वेच्छेने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व संपुष्टात येण्याची तरतूद दिलेली आहे. त्यामुळे कलम 9 जिथं असेल तो असेल आपला पर्याय क्रमांक 3 कलम 9. पुढे आहे संविधान सभेची 8वी बैठक कधी झाली. तर संविधान सभेचे जे एकूण सत्र झालेले आहेत ते एकूण सत्र झालेले आहेत 11 आणि त्या 11 सत्रामध्ये इथं विचारलेलं आहे की 8वी बैठक कधी झालेली आहे. त्यासाठी आपल्याकडे एक शॉर्टकट आहे DJ AJ NMJ ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. DJ AJ NMJ ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. ठीक आहे. नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबर 1949, कारण या दिवशी आपलं संविधान हे मसुदा समितीकडून संविधान सभेनं स्वीकारलेलं आहे. ठीक आहे. हा स्वीकृती दिन आहे. डी म्हणजे डिसेंबर 1946. डिसेंबर 1946 ला पहिली बैठक झाली आणि पहिल्या बैठकीपासून ते 11व्या बैठकीपर्यंत तुम्हाला कुठलीही बैठक विचारू शकतात. फक्त या यादीमध्ये 2 महिने घ्यायचे नाहीत. त्यातला पहिला महिना आहे मार्च आणि दुसरा महिना आहे जून. हे 2 महिने न घेता जर तुम्ही दिलेलं शॉर्टकट पूर्ण केलं तर तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला तरी तो येणार आहे. पहा, पहिली बैठक डिसेंबर, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5, नंबर 6, नंबर 7, नंबर 8, नंबर 9, नंबर 10, नंबर 11 असे एकूण 11 सत्र झालेत. त्यातलं पहिलं सत्र डिसेंबर 1946. त्यानंतर आलो आपण 1947. जे फॉर जानेवारी 1947. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल साल लक्षात घ्या. आपण 1947 मध्येच आहोत. एप्रिल नंतर मे, त्यानंतर जून. काय घ्यायचं नाही, जून घ्यायचं नाही. त्यानंतर जे फॉर जुलै
जुलै 1947. त्यानंतर ए फॉर ऑगस्ट, ऑगस्ट 1947. ऑगस्ट नंतर जे, ऑगस्ट नंतर येणार सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जे फॉर जानेवारी. आता आपलं साल बदललेलं आहे 1948. त्यानंतर डायरेक्ट येतं यन. जानेवारी नंतर यन कुठे आहे? फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 1948. त्यानंतर एम, नोव्हेंबर नंतर डिसेंबर, डिसेंबर नंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एम फॉर मार्च पण घ्यायचा नाही येतो. मार्च नंतर एप्रिल नंतर मे, मे 1949. त्यानंतर जे, जून घ्यायचा नाही म्हणून घेतलं इथं जुलै, जुलै 1949. आणि त्यानंतर ऑक्टोबर, ऑक्टोबर 1949. ठीक आहे. आता इथं काय विचारलेलं आहे तुम्हाला? 8वी बैठक कधी झालेली आहे विचारलेलं आहे. 8वी बैठक झाली आहे मे 1949. इथे 4 पर्याय दिलेत. पहिलं मार्च 1949 उत्तर आहे का? नाही. मे 1948 आपल्याला काय पाहिजे? 8वी बैठक मे 1949 पाहिजे. इथं काय दिलंय? 48 दिले, त्यामुळे हेही चुकीचं. इथं दिलंय नोव्हेंबर 1948. आपल्याला अपेक्षित उत्तर आहे का? नाही. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय आहे? यापैकी नाही. विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या, तुम्हाला 11 सत्रांपैकी कुठलंही सत्र विचारलं जाऊ शकतं. हा एक प्रातिनिधिक प्रश्न आहे. 8वी बैठक कधी? येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला 7वी विचारली जाईल, 6वी विचारली जाईल, 10वी विचारली जाईल. त्यामुळे या 11 सत्रांची तयारी तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं करायला हवं. ठीक आहे. अयोग्य विधान कोणते? अयोग्य विधान कोणते? पहिलं, अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. पहा, इथं नागरिकत्व आणि देश ही जी यादी आहे, ही यादी तुम्हाला माहिती पाहिजे की कुठल्या देशामध्ये कोणत्या पद्धतीचं नागरिकत्व आहे. अयोग्य विधान कोणते? पहिलं, अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. दुसरं आहे कॅनडामध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. तिसरं दिलंय स्वित्झर्लंड या देशात दुहेरी नागरिकत्व आहे. आणि चौथं दिलंय ब्रिटन या देशात दुहेरी नागरिकत्व नाही. शोधायचं काय आपल्याला? अयोग्य विधान शोधायचं आहे. अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे, बरोबर आहे. कॅनडामध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. कॅनडामध्ये दुहेरी नागरिकत्व नाही, तिथं एकेरी नागरिकत्व आहे, दुहेरी नाही, त्यामुळे हे चुकीचं आहे. नंबर 3, स्वित्झर्लंड या देशात दुहेरी नागरिकत्व आहे, अगदी बरोबर. अमेरिका आणि स्वित्झर्लंड या 2 देशांमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. ब्रिटन या देशात दुहेरी नागरिकत्व नाही, अगदी बरोबर, कारण तिथं एकेरी नागरिकत्व आहे, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. एकेरी नागरिकत्व असलेले देश कोणते आणि दुहेरी नागरिकत्व असलेले देश कोणते? एकेरी नागरिकत्व असलेल्या देशामध्ये पहिल्यांदा येतो आपला भारत, ब्रिटन, कारण ब्रिटनकडून आपण ही तरतूद स्वीकारलेली आहे, आणि कॅनडा. हे 3 देश एकेरी नागरिकत्व असलेले देश आहेत. आणि अमेरिका, अमेरिका आणि स्वित्झर्लंड हे जे 2 देश आहेत तिथं दुहेरी नागरिकत्व आहे. प्रश्नामध्ये अपेक्षित काय आहे? अयोग्य विधान कोणते? तर अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक 4, ब्रिटन या देशात, पर्याय क्रमांक 2 अयोग्य आहे. कॅनडामध्ये दुहेरी नागरिकत्व आहे, त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, कारण आपल्याला शोधायला लावलंय अयोग्य विधान. 11व्या प्रश्नाकडे येतोय आपण. योग्य विधान कोणते? पहा, पहिलं विधान दिलंय मूलभूत हक्क मर्यादित नाहीत. मर्यादित नाहीत म्हणजे अमर्यादित आहेत असा अर्थ झाला त्याला, बरोबर आहे ना. मर्यादित नाहीत म्हणजे काय? अमर्यादित आहेत. पण भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले जे मूलभूत हक्क आहेत ते अमर्यादित नाहीत, मर्यादित आहेत. आपल्याला लक्षात आलं? थोडासा मर्यादित अमर्यादित गोंधळ होऊ शकतो. मूलभूत हक्क मर्यादित नाहीत म्हणजे अमर्यादित आहेत, हे विधान चुकीचं आहे. नंबर 2, मूलभूत हक्क अमर्यादित नाहीत म्हणजे कसे आहेत? मर्यादित आहेत. मर्यादित आहेत का? आहेत, मर्यादित आहेत. नंबर 2 बरोबर. नंबर 3, मूलभूत हक्क निलंबित करता येत नाहीत. आणीबाणीच्या काळामध्ये ते निलंबित करता येतात. मूलभूत हक्कांचं निलंबन होऊ शकतं, त्यामुळे हे चुकलं. मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदा करण्याची गरज आहे, मुळात कायदा करण्याची गरज नाही. लक्षात आलं का? त्यामुळं चौथंही विधान चुकलेलं आहे. विचारलंय काय? योग्य विधान कोणते? तुम्हाला दिलेल्या 4 विधानांपैकी दुसरं जे विधान आहे ते दुसरं विधान योग्य आहे. मूलभूत हक्क अमर्यादित नाहीत म्हणजेच ते काय आहेत? मर्यादित आहेत. बाकीची इतर जी विधान आहेत 1, 3 आणि 4
यांचा आशय चुकलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे प्रश्न वाचत असताना आहे, नाही, आहेत, नाहीत, होय, नाही या शब्दांकडे विशेष लक्ष द्या. काही वेळेला गोंधळात टाकणारे प्रश्न विचारले जातात. तिथं जर तुमचं वाचन आणि संकल्पना व्यवस्थित नसतील तर तुमची उत्तरं चुकू शकतात, हे लक्षात असू द्या. 12वा प्रश्न, खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क शोषणाविरुद्धचा हक्क आहे? मूलभूत हक्कांचे प्रकार आहेत. मूलभूत हक्कांमध्ये पहिला मूलभूत हक्कांचा प्रकार आहे समानतेचा हक्क, कलम 14 ते 18. स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22. शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23, 24, 25 ते 28. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 29 आणि 30. अल्पसंख्याकांचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क कलम 31. संपत्तीचा हक्क होता तो रद्द झालाय. आणि कलम 32 घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. प्रश्न विचारलेला आहे शोषणाविरुद्धचा हक्क कोणता? कलम 23 आणि कलम 24 शोषणाविरुद्धचा हक्क व्यक्त करतात आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 कलम 23 व कलम 24. 13वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कलमानुसार एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना भाग 3 ने प्रदान केलेल्या मूलभूत हक्कांवर निर्बंध येऊ शकतात? मूलभूत हक्कांवर निर्बंध येऊ शकतात, पण कधी? जर एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असेल तर, आणि ही तरतूद दिले कलम 34 मध्ये. कलम 34 मध्ये एखाद्या क्षेत्रामध्ये लष्करी कायदा अंमलात असेल तर भाग 3 ने प्रदान केलेले जे काही फंडामेंटल राईट्स आहेत त्यांच्यावर निर्बंध येऊ शकतात. ही जी तरतूद आहे ती कलम 34 मध्ये दिलेली असल्यामुळं याचं योग्य उत्तर आहे कलम 34 पर्याय क्रमांक 2. तर तुम्ही कलम 33 काय आहे, कलम 35 काय आहे हे सुद्धा पाठ करायला हवं. ठीक आहे, फंडामेंटल राईट्स मध्ये कलम 12 ते कलम 35 तोंडपाठ करून ठेवा, कारण यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. जोड्या जुळवा यासाठी प्रश्न विचारले जातात, किंवा अशा पद्धतीनं एखादं वैशिष्ट्य दिलं जातं आणि कलम कोणता आहे हे प्रश्न, असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अशा प्रश्नांची तयारी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करायची आहे. पुढे येऊयात. 14वा प्रश्न, सहकारी सोसायटी यांना प्रोत्साहन हे तत्व खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये आहे? सहकारी सोसायटी, पहिला पर्याय दिलाय कलम 48A. कलम 48A मध्ये तरतूद आहे वने, वन्यजीव, पर्यावरण संरक्षण वगैरे, त्यामुळं हे कलम येणार नाही. कलम 43A, कलम 43A मध्ये दिले उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सुद्धा सहभाग असला पाहिजे, त्यामुळं कलम 43A हे पण येणार नाही. कलम 39A, सर्वांना समान न्यायाची हमी आणि सर्वांना मोफत कायदेविषयक सहाय्याची तरतूद, हे दिलेले आहे कलम 39A मध्ये, त्यामुळे तेही येणार नाही. राहिला पर्याय कलम 43B. कलम 43B मध्ये सहकारी सोसायटी यांना प्रोत्साहन हे तत्व दिलेलं आहे, त्यामुळे याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कलम 43B. पुढे येऊयात. 6 संस्थानिकांचा भारतात प्रवेश कधी झाला? वन लाइनर प्रश्न. इंडियन पॉलिटीमध्ये काही तारखा तुम्हाला पाठच असायला हव्यात. संविधानाचा स्वीकृती दिन कधी? संविधानाचा अंमल होणारा दिवस कधी? राष्ट्रगीत कधी स्वीकारलं? राष्ट्रगान कधी स्वीकारलं? राष्ट्रध्वज कधी स्वीकारला? राष्ट्रपतींची नेमणूक पहिली कधी करण्यात आली? त्यानंतर 11 जे सत्र आहेत त्या 11 सत्रांमध्ये 11 सत्र कधी झाले? त्यानंतर पहिली जी बैठक आहे डिसेंबर 1946, 9 तारखेला काय झालं? 11 तारखेला काय झालं? 13 तारखेला काय झालं? आणि त्यातच एक असा महत्वाचा प्रश्न, 6 संस्थानिकांचा भारतात प्रवेश कधी झाला? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 28 एप्रिल 1947. 6 संस्थानिकांनी स्वतःहून भारतामध्ये प्रवेश घेतलेला आहे. ओके, शॉर्टकट लक्षात ठेवा. उदय ने रेवा से पार्टी ली और कहा जया बड़ी बेकार है. उदय म्हणजे उदयपूर, उदय ने रेवा से पार्टी ली. ओके, रेवा, त्यानंतर पार्टी पटियाला. उदय ने रेवा से पार्टी ली और कहा जया जयपूर, बड़ी बडोदा, जया बडी बेकार आहे, बेकार बिकानेर. त्यामुळे हे जे शॉर्टकट आहेत 6 संस्थानिकांचे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये यांचा प्रवेश कधी आहे तर 28 एप्रिल 1947 या दिवशी पर्याय क्रमांक 1. शत्रू परकीय यांना खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क प्राप्त नाही? मगाच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं की मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिकांना प्राप्त असलेले मूलभूत हक्क कोणते? कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 29 आणि कलम 30. उर्वरित हक्क हे भारतीयांसोबत परकीयांना सुद्धा लागू आहेत. पण या प्रश्नामध्ये एक शब्द वापरलेला आहे तो आहे शत्रू परकीय. तर शत्रू परकीयांना एक मूलभूत अधिकार नाही,
तो आहे अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण, म्हणजे कलम 22. कलम 22 मूलभूत हक्कांमधलं हे महत्वाचं कलम, हे शत्रू परकीय यांना प्राप्त नाही. ठीक आहे. इथं पहा, जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हे आहे कलम 21 मध्ये. गुन्ह्याबाबत दोष सिद्धी बाबतचे स्वातंत्र्य कलम 20 मध्ये, व्यवसाय स्वातंत्र्य कलम 19 मध्ये, आणि अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण कलम 22. आपल्याला अपेक्षित उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढे येऊयात 17व्या प्रश्नाकडे. 86वी घटना दुरुस्ती कधी करण्यात आली? 86वी घटना दुरुस्ती इतकी महत्वाची आहे की या घटना दुरुस्तीने एकाच वेळेस मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य या तिघांमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य. तर 86वी घटना दुरुस्ती झालेली आहे 2002 मध्ये. मूलभूत हक्कांमध्ये काय, तर 21 शिक्षणाचा मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 45 ची वाक्यरचना बदलण्यात आली आणि मूलभूत कर्तव्यांकडे गेलात तर 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. एकाच वेळेला मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य या तिघांमध्येही बदल करणारी घटना दुरुस्ती, म्हणून राज्यघटनेत या घटना दुरुस्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि ते कधी झालंय? पर्याय क्रमांक 3 2002 साली. खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? नंबर 1 नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 1985, नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 1986, नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 1991 आणि नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 1992. तर आता या कायद्यामध्ये मूळ हा जो कायदा आहे, खालीलपैकी अयोग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. एकच कायदा इथं दिलेला, नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम. हा जो मूळ कायदा आहे हा झालेला आहे 1955 चा हा कायदा आहे. या कायद्यामध्ये बदल झालेले आहेत, लक्षात घ्या. 1957 मध्ये बदल झालाय, 1960 मध्ये बदल झालाय, 1985 मध्ये बदल झालाय, 1986 मध्ये बदल झालाय, 1992 मध्ये बदल झालाय, 2003 मध्ये बदल झालाय, 2005 मध्ये बदल झालाय, 2015 मध्ये बदल झालाय, 2019 मध्ये बदल झालाय. एवढे बदल झालेले आहेत 55च्या कायद्यामध्ये. इथं पहा, पहिला मुद्दा आहे नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 1985, बरोबर आहे. दुसरा आहे नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 1986, इथं दिलंय, तेही बरोबर आहे. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 1991, 91 आहे का 92 आहे? तर 92 आहे. इथं तिसरा जो पर्याय आहे तो चुकीचा दिलेला आहे. आपल्याला अयोग्य पर्याय निवडायचा होता, त्यामुळे आपण कुठला निवडणार आहोत? नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 1991. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपल्याला चुकीचं आहे हे लक्षात येतं. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊयात. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पहिला पर्याय मूलभूत कर्तव्य केवळ भारतीय नागरिकांना लागू आहेत. नंबर 2 मूलभूत कर्तव्य केवळ भारतीय नागरिक व मित्र परकीय यांना लागू आहेत. नंबर 3 मूलभूत कर्तव्य केवळ भारतीय नागरिक, मित्र परकीय व शत्रू परकीय यांना लागू आहेत. नंबर 4 मूलभूत कर्तव्य मित्र परकीय व शत्रू परकीय यांना लागू आहेत. प्रश्न दिलेला आहे मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भामध्ये. लक्षात घ्या, मूलभूत हक्क हे भारतीय नागरिकांसोबत परकीय नागरिकांनाही लागू आहेत, पण मूलभूत कर्तव्य ही फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत. त्यामुळे प्रश्न क्रमांक 19 याचा अत्यंत उचित पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 मूलभूत कर्तव्य केवळ भारतीय नागरिकांना लागू आहेत. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 लक्षात घ्या. मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत हा प्रश्न विचारला जातो. मूलभूत कर्तव्य केवळ आणि केवळ भारतीय नागरिकांना लागू आहेत. त्यामुळे मित्र परकीय असो किंवा शत्रू परकीय असो, या दोघांचाही इथे काहीही संबंध नाही, कारण मुळात परकीयांना मूलभूत कर्तव्य लागू नाहीत. मूळ भारतीयांना OCI दर्जा देणे कोणत्या सालापासून चालू झाले? मूळ भारतीयांना भारताच्या विकासामध्ये योगदान देता यावं यासाठी त्यांच्यासाठी दोन प्रोग्राम सुरू केले होते. यातला पहिला प्रोग्राम आहे तो आहे PIO, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. याची सुरुवात गृह मंत्रालयाने केलेली आहे 2002 मध्ये. आणि त्यानंतर OCI नागरिकत्व सुधारणा कायदा यामध्ये बदल करण्यात आला आणि 2005 मध्ये OCI दर्जा देण्याची तरतूद चालू झाली. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 2005 याचं अचूक उत्तर असलेलं आपल्याला दिसतं. पुढच्या प्रश्नाकडे येऊयात. प्रश्न क्रमांक 21. वंशतत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी व्यक्तीने कोणत्या वयात नोंदणी केली असली पाहिजे?
2004 मध्ये बदललेला हा एक महत्वाचा नियम आहे. जर अपत्य असेल आणि त्या अपत्याला आपल्या आई वडिलांच्या नागरिकत्वामुळे त्याला परदेशी नागरिकत्व स्वीकारावं लागलं असेल आणि त्याला पुन्हा भारतीय नागरिकत्व हवं असेल तर त्यासाठी पूर्ण सज्ञान वय झाल्यानंतर त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व घेता येतं आणि आपल्याकडे सज्ञानाचं वय आहे 18वं वर्ष. त्यामुळे वंशतत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी व्यक्तीने कोणत्या वयात नोंदणी करणं अपेक्षित आहे याचं अचूक उत्तर आहे 18व्या वर्षी. 22वा प्रश्न आहे, जर एखाद्या व्यक्तीला वंशतत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवायचे असेल तर त्याच्या पालकांनी कोणत्या संस्थेकडे अर्ज करावा, अर्ज कोणाकडे केला पाहिजे, हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. पहिलं दिले पहा, भारतीय दूतावास किंवा वाणिज्य दूतावास. नंबर 2 राष्ट्रपती कार्यालय. नंबर 3 सर्वोच्च न्यायालय. नंबर 4 राज्य सरकार. राज्य सरकारांचा काही संबंधच नाही. सर्वोच्च न्यायालय नागरिकत्वाचा काही संबंध नाही. राष्ट्रपती कार्यालय त्यासाठी काम करेल का, तर नाही. तर नागरिकत्वाची नोंदणी कुठे करावी लागेल, भारतीय राजदूतावास किंवा वाणिज्य दूतावास यांच्या कार्यालयामध्ये आपण नागरिकत्वाची नोंदणी करू शकतो. हे वंशतत्वाद्वारेची तरतूद आहे. ठीक आहे. पुढचा आहे 23वा प्रश्न, भारतीय नागरिकत्व लोप होण्याच्या पद्धतीमध्ये संपुष्टात येणे म्हणजे काय. मी तुम्हाला मगाशीच बोललो होतो 1955 मध्ये जो कायदा अस्तित्वात आलाय भारतीय नागरिकत्व कायदा, या कायद्यानुसार एकूण 5 पद्धतीने नागरिकत्व देता येतं. जन्मतत्व, वंशतत्व, नोंदणी तत्व, स्वीकृती तत्व आणि 5वा आहे प्रादेशिक सामीलीकरण. तसं नागरिकत्व हे 3 पद्धतीनं जातं. ठीक आहे. पहिला आहे नागरिकत्वाचा त्याग करणे. नंबर 2 नागरिकत्व संपुष्टात येणे आणि नंबर 3 नागरिकत्व काढून घेणे. यातला पहिला आहे नागरिकत्वाचा त्याग करणे. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारायचं हे ठरवलं असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिकत्वाचा आधी त्याग करू शकते. दुसरा आहे नागरिकत्व संपुष्टात येणे. एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर आपोआप त्याचं भारतीय नागरिकत्व संपुष्टात येतं. म्हणजे इथं त्या व्यक्तीनं स्वेच्छेने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारणं अपेक्षित आहे. 4 पर्याय पाहू शकता. पहिला पर्याय व्यक्तीने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारणे. नंबर 2 सरकारने व्यक्तीचे नागरिकत्व रद्द करणे, रद्द करण्याचा संबंध येतच नाही. नंबर 3 व्यक्तीच्या मृत्यूनंतर नागरिकत्व संपणे, याची आणि संपुष्टात येण्याची म्हणजे ती जी पद्धत आहे याचा कुठेही सहसंबंध नाही. व्यक्तीने भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणे वेगळी पद्धत आहे, संपुष्टात येणं वेगळी आहे. 2, 3 आणि 3 2, 4 आणि 3 हे तीनही पर्याय तसे या प्रश्नासाठी आपल्याला उपयोगी नाहीत. संपुष्टात येणं म्हणजे काय, तर पर्याय क्रमांक 1 व्यक्तीने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारणे. कलम 7 कोणत्या व्यक्तीच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे. पहिलं भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती. नंबर 2 पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या व्यक्ती. नंबर 3 भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्ती. नंबर 4 भारतीय वंशाच्या परदेशी व्यक्ती. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं कलम 5 अधिवासाच्या आधारे नागरिकत्व. कलम 6 पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित होणाऱ्यांचं नागरिकत्व. ओके. कलम 7 पाकिस्तानात स्थलांतरित होणाऱ्यांचं नागरिकत्व जे पुन्हा भारतात येणार आहेत. म्हणजे ती व्यक्ती पाकिस्तानात स्थलांतरित होईल आणि पुन्हा भारतामध्ये येईल. तर इथं भारताबाहेर जन्मलेल्या व्यक्ती नाही, भारतीय वंशाच्या परदेशी व्यक्ती नाही. नंबर 3 भारतात स्थलांतरित झालेले व्यक्ती. अरे पण कुठल्या, त्यांचा संबंध कुठल्या देशाशी पाहिजे, पाकिस्तान, त्यामुळे हेही नाही. त्यामुळे दुसरा आहे पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या व्यक्ती पण त्या पुन्हा कुठे येणार आहेत, भारतात येणार आहेत. हे तत्व कुठल्या कलमामध्ये दिलंय, कलम 7 मध्ये दिलेलं आहे. लक्षात येतं का सर्वांना. ठीक आहे. कलम 5 अधिवासाच्या आधारे नागरिकत्व. कलम 6 पाकिस्तानातून जे भारतात आलेत त्यांना दिलेलं नागरिकत्व. कलम 7 काय आहे, जे भारतातून पाकिस्तानात गेलेत आणि पुन्हा भारतात आलेत त्यांच्यासाठी आहे कलम 7. आणि 25वा प्रश्न या टेस्ट मधला जो इंडियन पॉलिटीशी संबंधित होता, कलम 32 नुसार कोणता अधिकार प्रदान केला जातो. मूलभूत हक्कांमधलं हे कलम 32. पहिलं दिलंय सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, हे आहे कलम 29-30 मध्ये. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हे आहे कलम 25 ते कलम 28 मध्ये. शोषणाविरुद्धचा अधिकार हे आहे कलम 23 आणि 24 मध्ये. राहिला पर्याय 2 घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार आहे कलम 32 पर्याय क्रमांक 2. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. आपल्या संविधानाने आपल्याला फंडामेंटल राईट्स दिलेत पण त्या फंडामेंटल राईट्सचं संरक्षण करण्याचा अधिकार किंवा ती जबाबदारी म्हणूयात सर्वोच्च न्यायालयाला
दिलेली आहे. हा जो अधिकार दिला गेलाय त्याच अधिकाराला घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार असं म्हणतात. विद्यार्थी मित्रहो, या प्रश्नांचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे अधिकाधिक सराव करत चला, प्रश्न अधिकाधिक सोडवत चला, त्या प्रश्नांचे पर्याय तपासत चला, कारण सरावातूनच तुमची संकल्प सिद्धी होणार आहे. तुम्हाला जर लवकरात लवकर पोस्ट मिळवायची असेल तर सरावाशिवाय पर्याय नाही. आणि निश्चितपणे या युट्यूब चॅनलवर अपलोड होणारे हे जे व्हिडिओ आहेत टेस्टचे ते निश्चित तुम्हाला फायदा देणार आहेत. अभ्यासामध्ये तुमची गती अधिकाधिक वाढणार आहे. सर्वांगीण फायदा व्हावा हा हेतू आमचा आहे. तो निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. अनेक जण आम्हाला फोन करतायत, फोन करून आम्हाला सांगतायत की सर असे अनेक व्हिडिओज हे तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करा जेणेकरून आम्हाला फायदा होईल. हेतू हाच आहे की कोण ग्रामीण भागामध्ये अभ्यास करतोय, जो अत्यंत होतकरू विद्यार्थी आहे त्याला अधिक मार्गदर्शनाची गरज आहे, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी हाच यामागचा उद्देश आहे. ठीक आहे, तुमच्या काही सूचना असतील तर निश्चितपणे तुम्ही आमच्या अकॅडमीला संपर्क करू शकता. धन्यवाद.